तर या जर्नीमध्ये मला भरपूर सारे प्रोफेसर लोक लाईक सर मॅडम वगैरे किंवा आपले काही फ्रेंड सर्कल घरच्यांनी तर खूप सपोर्ट केला. ज्यावेळी मी म्हणजे कसं होतं की 11th स्टँडर्डला मी कोचिंग सेंटरला ऍडमिशन घेतले, त्यांनी पण आपल्यासाठी एक प्रॉब्लेम केला की जोपर्यंत 12th स्टँडर्डची फी भरत नाही तोपर्यंत आपल्याला ते बसून देणार नाहीत असं त्यांनी केलं होतं. 4 दिवस मला खाली बसवलं होतं. पण कसं पैशाचा विषय झाला होता, आजोबासनी पॅरालिसिस झाला होता, सर्व काही गोष्टीचा प्रॉब्लेम होत होता. तर त्यावेळी आपण विचार केला हे आपल्यासाठी नाही, आपण रॉंग डायरेक्शनला जातोय. म्हणून मी 11th स्टँडर्ड नंतर कोचिंग सेंटर सोडून दिले आणि गपगार घरी आलो. कुणालाही न सांगता घरी बसून मी अभ्यास करायला चालू केला. तर त्यावेळी मला सिच्युएशन अशा फेस करायला लागल्या की लाईक मी सांगितलं होतं सर्वांनी बाहेर गेलो वगैरे किंवा रिलेटिव्हचं प्रेशर होते की तुमचा मुलगा कुठे आहे, तुम्ही काय करतोय किंवा काय विषय आहे. सर्वांचा विषय झाला होता की म्हणजे तू काय करत आहेस नेमकं असं लाईफमध्ये. तर एकच होप होती की आपलं कुठेतरी काहीतरी चांगलं होणार आहे. अशा दृष्टीने मी काम करायला चालू केले आणि न काही बघता ज्यावेळी मी सोडायचा विचार केला त्यावेळी मी मम्मी पप्पांना विचारले की सोडू का नको. तर त्यावेळी ते म्हणले की तुला जे वाटते ते कर, आमचा फुल सपोर्ट आहे. तर इन्स्टंटली मी सांगितले, इन्स्टंटली सर्व काही गोष्टी झाल्या आणि त्यांनी मला म्हणजे कोचिंग सेंटर सोडायसाठी परमिशन दिली आणि त्यांच्यामुळेच मला हे आता तुम्ही पुढे बघू शकता भारतीय प्रौद्योगिक संस्थान जोधपूर आहे ते भेटले. म्हणजे घरच्यांचे भरपूर पराकष्ट होते त्यामुळे आपल्याला हे कॉलेज भेटले आहे. आपल्याला इथे त्यांनी सांगितलं आहे की 1-2 वर्ष तू काम करू शकतोस. आपल्याला पीएचडी साठी त्यांनी ऑफर दिली आहे. भरपूर काही गोष्टी आपल्याला आयटी जोधपूरने प्रोव्हाइड केल्या आहेत. तर मी माझ्या प्रोफेसरांचे पहिल्यांदा म्हणजे आभार व्यक्त करतो. नंतर माझ्या घरच्यांचे म्हणजे सर्व घरच्या म्हणजे मेंबरचे मी आभार मानतो. तसेच फ्रेंड सर्कल, माझे शिक्षक जिनी मला गाईड केलं त्यांचे आभार मानतो. आणि जी आता काही रस्ता मी पकडली आहे ती फक्त म्हणजे आपल्याला एवढं गायडन्स पुढे जास्त कुणाला नाही, तर जे आपण रस्ता पकडतोय ती स्वतःच्या डायरेक्शननं चाललो आहे. माहित नाही आउटपुट्स काय भेटतात, फक्त काम चालू आहे. तर बघूया काय होतंय आपलं.